पाळीव वराह डुक्कर चोरणारी आंतरराज्यीय सराईट टोळीचा भोकरदन पोलिसांकडून पर्दाफाश। भोकरदन शहरात वराह चोरी झाल्याबद्दल पोलीस ठाणे येथे दिनांक 14/1/2026 रोजी गुन्हे रजिस्टर नंबर 19/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे यांनी सदर आरोपी शोधकामी पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले। त्यावरून आज दिनांक 21/1/2026 रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना त्यांचे गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की भोकरदन शहरात एक पिकअप फिरत आहे। अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक किरण बिडवे साहेब यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांच्यासह त्यांचे पथक यांनी सदर पिकअप क्रमांक MH37T 3520चा शोध घेत असताना सदर पिकअप हे जाफराबाद रोडने जात असताना दिसले। तेव्हा त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला असता सदर पिकअप हे माहोरा रोडकडे वेगाने जात असताना माहोरा येथील पोलीस मित्र यांना माहिती देऊन माहोरा येथे चौकात एक ट्रॅक्टर आडवे लावले असता पिकअप चालकाने सदर पिकअप यू टर्न घेऊन पुन्हा भोकरदनकडे निघाले असता सदर पिकअप हे शितापीने विरेगाव येथे अडवले असता पिकअप चालकाने पिकअप एका छोट्या रस्त्याने जात घेतले व पिकअपमधील 7 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी एका आरोपी नामे नरेंद्र सिंग लोंढा राहणार अहमदाबाद गुजरात या शेतातून पळून जात असताना मोठ्या शितापीने ताब्यात घेतले। तेव्हा पोलीस अंमलदार लक्ष्मण राणगोते हे जखमी झाले। त्यानंतर फरार आरोपींचा पाठलाग करताना 4 आरोपी हे कुंभारी पाटीवरून जालना जाणाऱ्या बसमध्ये बसून निघाले। पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे यांच्या आदेशाने पोलीस नाईक विकास जाधव, पोलीस अंमलदार संदीप भुतेकर, अर्जुन टेकाडे, पोलीस मित्र यांनी बसच्या पाठीमागे जाऊन केदारखेडा येथे जाऊन थांबवून पाहणी केली असता बस वाहक यांच्याकडून कुंभारी पाटी येथून बसलेले त्याबाबत माहिती घेऊन बसमधून आरोपी अनिल सिंग जसरत सिंग आंद्रेले व गोलू सिंग कन्हैया सिंग आंद्रेले यांना जागेवरच पकडले। 2 आरोपी बसमधून पोलिसांना पाहून बसच्या पाठीमागील खिडकीतून उडी मारून रोडच्या बाजूच्या मक्याच्या शेतात पळाले। त्यांचा पाठलाग करून आरोपी अशोक सटवा बोकडे राहणार अहमदाबाद राज्य गुजरात, विजय बापू जाधव राहणार अहमदाबाद राज्य गुजरात यांना मक्याच्या पिकातून पकडले। पकडलेल्या आरोपींकडे चौकशी केली। 2 आरोपी सिल्लोड येथून छत्रपती संभाजीनगर बसने गेल्याची माहिती मिळाली। त्यावरून छत्रपती संभाजीनगर पोलीस निरीक्षक किरण बिडवे, तपास प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री पवन राजपूत, पोलीस अंमलदार किशोर मोरे, लक्ष्मण राणगोते, योगेश सिंगल, श्री नितीन कटेकर साहेब यांच्या आदेशाने मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचून मोठ्या शितापीने आरोपी नामे किरण बाबू बोकडे राहणार अहमदाबाद राज्य गुजरात, महादू वसंत कबाडे राहणार कारंजा लाड तालुका वाशिम यास ताब्यात घेतले। सदर परराज्यातील आरोपी ज्या ठिकाणी चोरी करायची त्या ठिकाणी 4 चाकी वाहनाने रेकी करून संपूर्ण माहिती घेऊन त्यांचे परराज्यातील साथीदार यांच्या मदतीने चोरी करतात। वरील कारवाई दरम्यान आरोपीच्या ताब्यातून पिकअप वाहन क्रमांक MH37T 3520 असे वाहनाची तपास अंमलदार प्रशांत उबाडे यांनी झडती घेतली। त्यामध्ये वराह पकडण्यासाठी लागणारी साहित्य, दोर, जाळी तसेच एका पोत्यामध्ये दगड, सीटच्या पाठीमागे धारदार पाते असलेल्या 2 तलवारी असे साहित्य मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आले। आरोपी याचा कोणी पाठलाग केला तर पोत्यातील दगड मारण्यासाठी गाडीमध्ये ठेवतात। त्यावरून पोलीस ठाणे येथे आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अंमलदार अर्जुन टेकाडे हे पुढील तपास करत असून वराह चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आरोपी विरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे घरफोडी, मारामारी असे दाखल आहे। सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक पवन सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस अंमलदार प्रशांत उबाडे, विकास जाधव, अनिल गवडी, किशोर मोरे, लक्ष्मण राणगोते, शिवाजी दुधे, योगेश शिंगल, संदीप भुतेकर, अर्जुन टेकाडे, शिवाजी जाधव, पोलीस मित्र माहोरा भोकरदन पोलीस ठाणे यांनी कारवाई केली। शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना।